हॅलो चेक. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 2 दिवस हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेचा खरं तर पहिला दिवस पाहतोय. अनेक मान्यवर आपण पाहिल्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान. त्या सर्व अतिथी मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो की अगदी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असल्यामुळे तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. याच पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं जिथे एका साईडला संघ निघू आणि त्याला फाईट करत असताना नवीन वसाहत रोहिंजन या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. चला मॅचला लगेच सुरुवात करा, कारण की आजच्या दिवसामध्ये 8 संघ एकामेकांसमोर नशीब आजमावतील. त्यातून एक संघ लकी ठरेल, तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दिनेश पाटील आणि किरण पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय निघू संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावांचा लक्ष्य सेट केला जाईल. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय घाडगे हा मुख्य ट्रम्प कार्ड नवीन वसाहत रोहिंजन टीमचा. अगदी चांगली स्पर्धा. 2 दिवस या स्पर्धेला आपण एन्जॉय करणार आहोत आणि आज स्पर्धेची सुरुवात होते. अगदी जल्लोष आणि जोशाने या स्पर्धेची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतं. अनेक सारे मान्यवर सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळतील. आज सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये अनेक सारे मान्यवर आपण VIP डायस वरती पाहतोय. त्याच्यानंतर प्राप्ती डिजिटल ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार अक्षय गाडगे. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडल्या गेला. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का दिला निघू टीमला. फलंदाज दिनेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का. पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. दिनेश पाटील आता नवीन खेळाडू. अलक्याथन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिडॉन मध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिले. एक धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केल्या फलंदाज दीपेश पाटीलनं. पहिल्या बॉलवरती विकेटली. थोडंसं प्रेशर आहे सध्या बॅटिंग करत असताना जे गावदेव निघू संघावरती. आणि त्या प्रेशर रिलीज करायचं असेल तर या मॅच मध्ये आता या दोन फलंदाजांना चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पहिला पिवळ षटक फेकत असताना अगदी चांगली गोलंदाजी आपण अक्षय घाडगे हा मुख्य गोलंदाज आणि तेवढीच चांगली लेंथ लाईन त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती फलंदाज किरण पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आलाय. तिसरा बॉल. गोलंदाज तयार. स्लोवर बॉल. चेंडूचा लाईन मिरिट पाहिला. लेट कटचा हा नजाकत फटका. चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेनं 4 धावेसाठी चौकार. चौकार आला. फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून वैयक्तिक 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला आणि संघाची धाव संख्या पहिली संघ 5 या आकड्यावरती प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स. 4 चौकार.
का दुसरा चौकार आला. फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती विकेट आला. थोडंसं प्रेशर होतं बॅटिंग करत असताना निघू संघावरती आणि त्या प्रेशर रिलीज करण्यासाठी सध्या चांगला खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील. सलग 2 बॉल 2 चौकार. संघाची धावसंख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल पुन्हा लेट कट. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. सलग बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. सलग 3 बॉल 3 चौकार आले. 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. इनफिल्ड अगदी क्लिअर करत असताना फलंदाज किरण पाटील सलग 3 बॉल 3 चौकार पाहिला. जिथे धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये किरण पाटीलने केला. 13 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचलाय जय गावदेव निघू संघ. पुढचा बॉल बॅटची टॉपेज झाली. ओ यष्टरक्षकानं कमालचा झेल पकडलाय. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय गावदेव निघू टीमला 2 सलामीचे खेळाडू मैदानातून बाहेर झाल्यात. पहिली विकेट गेली दिनेश पाटीलची आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये अखेरकार विकेट संपादन केली गोलंदाज अक्षय गाडगेनं किरण पाटीलची. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना निघू टीमला. नक्कीच जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना परंतु स्पर्धा आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा. जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम आणि या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून भरपूर मोठा सहकार्य आम्हाला लाभला गेला. त्या आदरणीय सन्माननीय आमचे समीरदादा घर दानसर त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयांचा धनादेश आम्हाला लाभला. त्यानंतर आमचे योगेशजी गरज दानसर यांच्या माध्यमातून देखील गोल्डन मॅन योगेशदादा गरज साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा धनादेश. निखिलदादा पाटील दानसर 2,000, जयवंतदादा म्हात्रे कुठारी 2,000, उमेशदादा पाटील जल हे तो कले संपूर्ण पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि स्पर्धेसाठी आपण बॉल जे पाहतोय ते आम्हाला देण्यात आले आदरणीय सन्माननीय रेवणदादा भावेकर यांच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे धनंजयदादा पोरजी, गोमेशदादा माळी, सदाशिव पोरजी आमचे त्रिवेणी संगम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभलं गेलं. त्यानंतर मॅचचा आनंद घेत असताना आमचे प्रकाशजी दादा हेगडे, त्यानंतर आमचे अमीर दादा पोरजी, निर्भय मंडप डेकोरेशन्स यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकावरती धाबा पहिला संघ 13 या आकड्यावरती जिथे 2 विकेट गमावल्या. 2 सलामीचे खेळाडू आउट झाल्यानंतर थोडासा दबाव आता निर्माण केला गोलंदाजी करत असताना नवीन वसाहत रोहिंजन संघानं. सेकंड पॉवर प्ले बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला गोलंदाज पवन गायकवाड. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार बॅक टू बॅक पाहिला आणि त्याच्यानंतर देखील स्वतःवरती विश्वास ठेवला. चांगली गोलंदाजी. अखेरकार किरण पाटीलला मैदानातून शेवटच्या बॉलमध्ये बाहेर फेकला. चांगली गोलंदाजी आपण पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय घाडगेची पाहिली आता. त्याच्यानंतर पवन गायकवाड याच्यावरती आता विश्वास ठेवला. पहिला बॉल निर्धाव आलाय. हा सेकंड बॉल आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना पवन गायकवाड गोलंदाज सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल निर्धाव फेकला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो रमणजी पाटील साहेबांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ माइटी पॉवरफुली ठोकलाय षटकार. षटकाराला फलंदाज दीपेश पाटीलच्या बॅटमधून 6 धाब्यांना संघ पुढे सरकला. टोटल 19 आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय. आधी चांगला फटका. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत पकडला. ज्याला तिसरा धक्का बॅटिंग करत असला जय गावदेव निघू टीमला.
विकेट मैदानातून बाहेर गेलाय. थोडासा प्रेशर दाबण्यासाठी संघर्ष मॅच मध्ये करतोय जय गावदेव निगुर संघ. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 19 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्या पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, जिथे 2 विकेट गमावल्या बॅटिंग करत असताना निगुर टीमनं. आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवला पवन गायकवाड वरती आणि तो देखील चांगली गोलंदाजी करत असताना 4 बॉलमध्ये 6 धावा आणि 1 धक्का सध्या निगुर टीमला दिला. टोटल 3 फलंदाज आउट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप पाटील 5व्या क्रमांकासाठी टीमचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. थोडासा दबाव टाकला नवीन वसाहत रोहिंजन टीमनं आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून आता संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल जय गावदेव निगुर टीमला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पवन गायकवाड समोर संघ नायक सरसेनापती संदीप पाटील आल्याला प्रहार केला, आल्याला आक्रमण केला. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार. षटकाराला फलंदाज संदीप पाटीलच्या बॅट मधून जाणले तर संघ थोडासा अडचणीखाली सापडला आणि अडचणीतून सुखरूपपणे बाहेर घेऊन जायचा आणि त्याच्यासाठी संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल आणि तो संघर्ष करत असताना सध्या संघ नायक संदीप पाटील. स्लोवर बॉल सुपर सुपर सेबे उपर डुपर सलग पॅक टू पॅक दुसरा षटकार. काय कमालीची फलंदाजी. आल्या पूर्णपणे आक्रमण चढवलंय सध्या गोलंदाज पवन गायकवाड वरती, जिथे 2 षटकांचा खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 31 या आकड्यावरती. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला टोटल 18. गोलंदाज पवन गायकवाडनं हा तिसरा षटक. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकवा देत असताना चेंडू चालाय. एक बाउन्सर दरब 4 चौकार. सुमित खंडाकले हा तिसरा ट्रम्प कार्ड. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्यावरती प्रहार केला फलंदाज अक्षय पाटीलनं. 3 मुख्य फलंदाज आउट झाल्यानंतर चौथ्यानं 5व्या क्रमांकाच्या जोडीनं टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्या. अगदी चांगली बॅटिंग साकारत असताना धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये अक्षय पाटीलनं संदीप पाटीलनं केला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पहिला संघ 35 या आकड्यावरती सध्या जय गावदेव निगुर संघ. 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध, जिथे एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय पाटील संदीप पाटील. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सुमित खंडाकले प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडला जाईल. हा 4था धक्का. अक्षय पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. फलंदाज आउट झाल्यानंतर आता 6व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविन पाटील
हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना सध्या निघू संघ पहिल्या 2 षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग झाली. जरूर 3 विकेट गमावला, मात्र ज्या धावा हव्यात होत्या त्या धावा खरं बनवल्या. टोटल आपण पहिला 31 धावा मागील 12 बॉलमध्ये जमा केला आणि त्याच्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला, सेकंड बॉलवरती विकेट. 4 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. सध्या मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी फलंदाज अविन पाटील हा दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर फुल केलाय, फुल सक्सेसफुल. चिंडला फेकून दिला. फाईन रिझनच्या वरनं अगदी अस्मानी टोला जिथे दावा मिळती 7 टोकला षटकार. षटकार आला 6 धाब्यानं संघ 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लेटखट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, गल्लीमध्ये उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला मोकाशी पाडून त्याला फाईट करेल मुरबी सिंह. या 2 संघांदरम्यान पुढची मॅच असेल. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. जर एखादा संघनायक उपस्थित असेल आणि एखादा संघनायक अनुपस्थित असेल तर ज्या संघनायक उपस्थित असेल त्या संघाला टॉस दिला जाईल. हा महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे इनिंग ब्रेक नंतर दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. हा डॉट बॉल आलाय. या षटकाचा विचार केला टोटल 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केला. गोलंदाज सुमित कंडागले हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिलं तर संदीप पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रार केला पटका चांगला, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साईडला तडाखा दिला. अंतिम बॉलवरती मोहर 6 धाब्यांची. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या पहिली. वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना जे गावदेव निघू संघ जाऊन पोहोचला टोटल 48 या आकड्यावरती. षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धावा पाहिला तर संघ 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 विकेट मैदानातून बाहेर गेला. असं वाटलं ते कदाचित लो स्कोर पाहायला मिळेल, मात्र तरी देखील संघनायक चांगला खेळ साकारतोय मैदानावरती. खरं तर निघू टीमसाठी वैयक्तिक आपण संघनायकाची केली पाहिली. 3 षटकाराच्या मदतीनं 18 धाब्यांचं योगदान संदीप पाटीलनं या मॅच मध्ये निघू टीमला दिला. 4था षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आलाय. अक्षय घाडगे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. मागे 3 षटकामध्ये धाब्यांची लयलूट केल्या बॅटिंग करत असताना खरं तर निघू टीमला ब्रेक खरं तर धावगतीला आता ब्रेक लावणं हे गरजेचं आणि त्याच्यासाठी सेकंड स्पेल मध्ये वापर केला अक्षयचा. पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेट इट. परफेक्ट यॉर्कर
फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल चित फलंदाज बाद संदीप माफ करा फलंदाज अविन पाटील मैदानातून बाहेर. हा 5वा धक्का जय गावदेव निगू टीमला. जडमध्ये हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अक्षय घाडगेनं आणि तिथे 5वा धक्का निगू टीमला. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या 3 षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली निगू टीमच्या आणि त्याच्यानंतर आता धावगतीला ब्रेक लावण्यासाठी सेकंड स्पेलमध्ये वापर केला अक्षयचा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती विकेट आला. हा सेकंड बॉल आहे. सेकंड बॉल लावून कार्पेटने केलेला डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 49 या आकड्यावरती. 1 धावेनं स्ट्राईक देखील रुटेड झाली. समोर फलंदाज पाहिलं तर संदीप पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आलाय. चांगला खेळ करत असता सध्या निगू टीमसाठी संघनायकांना जबाबदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटीलची पाहायला मिळतं. वैयक्तिक 3 षटकात त्याच्या बॅटमधून आल्यात. 18 धावेंचा वैयक्तिक योगदान दिलं टीमसाठी आणि संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय घाडगे हा गोलंदाज मी बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. स्लोवर बॉल चिंद स्पेस गतीमध्ये परिवर्तन. ओरपीचा बॉल अगदी फलंदाजाला चॉक केलं ना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा देखील निर्धाव चेंडू फेकला. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मॅच मध्ये. खरं तर नवीन वसाहत रोहिंजन संघ धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सातत्यानं अक्षय गाडगेचा मॅच मध्ये राहिला. हा ट्रॅकर होता फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड चेंडू डिलेव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केला. धावगतीवरती ब्रेक लावला नवीन वसाहत रोहिंजन टीमला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकाचा विचार केला 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्याने 1 धक्का या ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय गाडगेने दिला. समोर फलंदाज पाहता ऑन स्ट्राईक इन ऍक्शन मध्ये पवन पाटील 7व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील इनफॅक्ट लाईन आईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर एस पंचांचा इशारा आलाय की आमच्याकडे लेग बायस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल आणि 1 धावेनं संघ 51 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. आता मॅचला खरं धावगतीला पूर्णपणे ब्रेक नाही तर डिस्ब्रेक लावून ठेवला गोलंदाज अक्षय गाडगेना. शेवटचा अंतिम बॉल समोर संदीप पाटील एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आणि संघनायक. प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन चांगली अचूक टप्प्यावरती भेदक मारा. अंतिम बॉल आला निर्धाव. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या संघ 51 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेव निगू संघ. चला सेकंड मॅच टॉस साठी या दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. मोकाशी पाडाना मुरबी सिंग दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण काही करून टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीमचे संघनायक चला आपण रिपोर्टिंग द्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या पहिली संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक शेवटचा स्लॉगट षटकामध्ये गोलंदाज रणजित बाबर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पहिलं पवन पाटील. हलक्यातून ड्राईव्ह केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य. 1 धावेने संघ 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
पण 2 षटकामध्ये चांगलं खेळ राहिलं, जिथे सातत्यानं आक्रमण केलं. त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक करून दिलं अक्षय गाडगेनं नवीन वसाहत रोहिंजन टीमला, जिथे धावगतीला आता ब्रेक लावलाय. सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जातं. शेवटचं षटक, सेकंड बॉल, गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावाखेच्या बाहेर. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना संदीप पाटीलच्या बॅटमधून हा 4था षटकार. आणि त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये भरपूर आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया आणि त्यांच्या नावाचा टायटल सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो. षटकाराला 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचला टोटल 58 या आकड्यावरती. वैयक्तिक आपण संदीप पाटीलची केली पाहिली तर 25 धाब्यांचे योगदान. फुलटॉस बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये आला नाही. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला उचलतील, फेकतील तोपर्यंत इथे हिट झाली नाही. त्याच्यामुळे या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये बॅटिंग करत असताना निगू टीम करतं. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 60 या आकड्यावरती. चला खेळाडू कक्षामधून खेळाडू आपण बाहेर येऊ नका, आपण आतमध्ये बसा विनंती करतो. निगू संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसा, अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल. डिसिप्लिन, शिस्त पद्धती, स्पर्धा पाहता, त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला फॉलोअप करा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असे. समोर संदीप पाटील चांगला खेळ साकारत असताना निगू टीमसाठी अगदी जडमध्ये हा बॉल डिलिव्हर केला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. थ्रो अचूक होती, कलेक्टिंग अगदी चांगली झाली. तिथे हा 6वा धक्का. फलंदाज संदीप पाटील एकदम 61 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक, रणजित बाबर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर नवीन फलंदाज 8व्या क्रमांकासाठी रोहित पाटील हा फलंदाज दाखल झाला. पहिला पूर्वार्ध, पहिलीच मॅच, एक चांगला टार्गेट सेट करत असताना खरं तर आपण निगू संघाला पाहतोय. टॉस सरला, प्रवासच्या उलट्या दिशेनं प्रवासानं तो प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहिला बॅटिंग करत असताना निगू टीमसाठी. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धावा येतील, किती धावा जोडल्या जातील बॅटिंग करत असताना निगू टीमच्या माध्यमातून. थोडा फास्ट केला विनंती करेन. नवीन वसाहत रोहिंजन संघ अगदी सर्व सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे. त्यांना आजच्या दिवसामध्ये एकच संघ आपल्याला थेट फायनलसाठी प्रवेश करायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रणजित, समोर रोहित पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. LVW चा शिकार फलंदाज रोहित पाटील. हा धक्का लागला 7वा बॅटिंग करत असताना चेक गावदेव निगू टीमला. सुरुवात केली. शेवटचा अंतिम बॉल आहे पहिल्या पूर्वार्धाचा आणि टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती किती धावा येतील बॅटिंग करत असताना निगू टीमसाठी. गोलंदाज तयार, रणजित बाबर. प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये उचलतील, फेकतील, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि अंतिम बॉलवरती धावाल्या 2 अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चेक गावदेव निगू टीमनं तब्बल धावा जमा केल्या. त्या मात्र
63. सेकंद 17 मध्ये लक्ष्य प्रवास ठेवला. येणारे 30 बॉलांना 64 धाब्यांचा लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल नवीन वसाहत रोहिंजन टीमला. सेकंद 17 जसा चालू होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल. आज दिवसभर ज्यांचा अगदी गोड आवाज आपण ऐकणार ते आमचे साथी समालोचक मित्र साईराजे सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया. सेकंद 17 तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. चला आपण पाहुण्यांचा सन्मान घेऊया. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय टॉस करूया आपण. मोकाशीपाडा आणि मुरबी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये सर्वप्रथम आपण नाणेफेकी करूया. या दोन्ही संघ नायक सचिन दादा आहेत. स्वागत आहे सचिन दादा आपलं देखील. हॅलो, चला आपण नाणेफेकी संपन्न करूया. आदरणीय सन्माननीय रमेशदादा वावेकर माजी सरपंच दानसर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. संघ आहे जे गावदेव क्रिकेट संघ मुरबी आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र स्वर्गीय निशांत दादा 11 JSCC मोकाशीपाडा दोन्ही बालाढ्य संघामध्ये. दादा आपण असं या 5 षटकांची मॅच 4 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. हे काटा आलाय दादा. सर्वप्रथम निर्णय काय? सर्वप्रथम निर्णय आणि टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? टॉस आता तर बघितलं तर पहिली मॅच आहे. बघू आता कसं काय आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू अगोदर. 5 षटकामध्ये समोर संघ मुरबी म्हणला तर एक बलाढ्य संघ आहे. किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आता ग्राउंड तर बघितलं तर खूप छान आहे. आता किती जास्तीत जास्त कमी धावे रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे, हरकत नाही. मायक्रोफोनवरती, कारण ज्यावेळेस मायक्रोफोन हातात येतोय शब्द सुचत नसतात, परंतु चांगला प्रयत्न सचिन दादा. सर सन्मान करूया आपण आदरणीय सन्माननीय माजी सरपंच रमेशदादा वावेकर साहेबांचा सन्मान करूया. आमचे मोहनदादा या स्पर्धेचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण रमेशदादा वावेकर नरेश भाऊ पोरजे यांना देखील विनंती करेन आपण देखील इथे पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे हेगडे साहेब प्रकाश दादा हेगडे क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आहेत. करूया आपण पाहुण्यांचा सन्मान. रमेश वावेकर साहेबांचा माजी सरपंच धानसर क्रिकेटला धर्मपंथ मानणारे व्यक्तिमत्व मित्रांनो आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात आणि गरिबाच्या आकेला ओह देणारा व्यक्तिमत्व, उत्तुंग आणि अफाट नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व रमेश दादा वावेकर साहेबांचा करतोय पण मान सन्मान शुभ सन्मान. की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नवे आहे जेव्हाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. नानापूरजी मित्रांनो क्रिकेटवरती त्यांचा भरपूर आणि खास करून दानसर संघावरती त्यांचा असणारा जबरदस्त प्रेम, मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण नानापूरजी साहेबांचं करतोय शुभ सन्मान. भारतीय संस्कृती ते जपली जाते. गेस्ट इज आवर गॉड आणि भारतीय संस्कृती ते जपली जाते. त्यानंतर रमेशदादा पोरजी यांचा देखील सन्मान आपण घेतोय. व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत रमेशदादा पोरजी, प्रकाशजी हेगडे, त्यानंतर आमचे मोहनदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा घेतोय शुभ सन्मान. रेवन वावेकर साहेबांना देखील विनंती करीन भाऊ या आपला सन्मान आपण स्वीकारा, कारण प्रत्येकाचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. गेस्ट इज आवर गॉड आणि रेवन वावेकर साहेबांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला एक भरपूर चांगला आर्थिक सहाय्य सातत्याने मिळत असतो. ते दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य रेवणदादा वावेकर यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती घेतोय. नरेशजी पोरजी आमचे भाऊजी आहेत. भाऊजी या. नरेशजी पोरजी या आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
भरपूर मोठा सहकार्य नरेश भाऊ फुरजी यांचा नक्कीच राहत असतो आणि त्यांचा करतो आपण शुभ सन्मान. मायेची प्रतीक फुलगुच्छ आणि नक्कीच मायेची उपदार शाल आणि मैदानासाठी भाऊंची प्रचंड मेहनत असते मित्रांनो आणि त्यांचा आपण करतो व्यासपीठावरती सन्मान. चला उद्या देखील स्पर्धेचा अंतिम सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवर भरपूर प्रचंड संख्येने येतील आणि त्यांचा सन्मान आपण देखील करणार आहोत. येस, मॅच जिंकणाऱ्या संघासाठी मात्र 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे. मग निघू असो किंवा नवीन वसाहत. आदरणीय सन्माननीय आमचे रमेशदादा वावेकर माजी सरपंच यांच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघासाठी 1,000 रुपयाचा धनादेश. त्यानंतर स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचा धनादेश लाभला. समीरदादा घरत, गोल्डन मॅन योगेशदादा घरत दानसर यांच्या माध्यमातून देखील 11,000 रुपयाचा धनादेश. त्यानंतर आमचे निखिल पाटील 2,000, जयवंत मात्रे कुठारी 2,000, जल येतो कल आहे आजच्या आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. उमेशदादा पाटील, रेवण वावेकर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी संपूर्ण बॉलची विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं देखील आभार. त्यानंतर आमचे त्रिवेणी संगम धनंजय दादा पोरजी, गोमेश दादा माळी, सदाशिव दादा पोरजी यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 5,000 आणि अक्रम शेख यांच्या माध्यमातून 2,000. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून अधिक स्वागत. चौसष्ट धावांचं आव्हान आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. आणि निघू संघ म्हटला तर इतक्या बऱ्याच टुर्नामेंट आपण पाहिल्या. 2017 पासून आम्ही इथे कॉमेंट्रीला येतो मित्रांनो, परंतु 8 ते 9 वर्षाने हा खेळ खेळण्यासाठी निघू संघ इथे आलाय. परंतु पाहूया या मैदानावरती खेळ कशा पद्धतीने असेल. दोन चेंडू झाल्यात. धाव पुस्तकावरती एकूण धाव आमचे राहुल पोरजी जबरदस्त गुणलेखक. एकच धाव आहे. 64 धावांचं आव्हान. सलामीवीर अक्षय आणि संस्कार हे दोन दिग्गज खेळाडू मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो अक्षय पाटील, रमेश दादा आशा पोरजी यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचं मनापासून आभार. अक्षय वरती नजरा असतील नवीन वसाहत संघाच्या पाठीराख यांच्या, कारण अक्षय म्हटलं तर जबरदस्त एक हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु पाहूया मैदानावरती त्याला इथे बरसावं लागेल, चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. 64 धावांचं लक्ष्य मित्रांनो. चेसिंग कंपल्सरी आहे. चांगला खेळ झाला निगू टीमच्या माध्यमातून. चांगला जबरदस्त भक्कम खेळ झाला. हो, घुटना टेक आधी झोपला मग ठोकला. चेंडूला पाठवलाय सरळ लॉंग लेग सीमा पार. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. संस्कारचा हा भव्य दिव्य षटकार. काय संगीत आहे जबरदस्त. गोल्डन मॅन, सोन्यासारखा माणूस आणि सोन्यासारखा मन असणारा व्यक्तिमत्व योगेश दादा घरात. दोस्ती दुनियातील राजा माणूस. टोयोटाचा शोरूम आपण इथे पाहतोय मित्रांनो. स्वप्नातील कार जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच टोयोटा शोरूमला आपण नक्कीच समोर आमचे ते मॅनेजर डायरेक्टर बसलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. आणि 0 डाऊन पेमेंट करून देखील तुम्ही स्वप्नातील कार साकारू शकता. काय इक्वेशन असतील डॉक्युमेंट असतील ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. नरेश लहू पोरजी यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचा धनादेश. मोहन लहू पोरजी यांच्याकडनं देखील 1100 रुपयाचा धनादेश. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. आमचे अण्णा स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत असते आमच्या अण्णांची. आणि संपूर्ण जय गणेश्वर दानसर संघ जबरदस्त मॅच. 4 चेंडू 11 धावा धाव पुस्तकावरती.
संस्कार बरसत असताना मैदानावरती पुलर लाईनचा चेंडू होता, अगदी स्लाइस करायचा होता, गॅपमध्ये टाकलाचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क देखील आपण पाहतोय. संस्कार देखील पश्चाताप होतोय संस्कारला की इथे मात्र चेंडू बॅटवरती आला का नाही. आला असता तर अर्थातच गॅपमधून स्वीपर कव्हर पॉईंटमधून चौकार मिळाला असता, पण ते जर आणि तर या भाषेला क्रिकेटमध्ये स्थान नसतं मित्रांनो. शेवटचा बॉल आहे, 5 मध्ये 11 झाल्यात. टीम नवीन वसाहत रोहिंजन, गोलंदाज अक्षय पाटील. हा ट्रॅकर होता, शॉर्ट सिलेक्शन अगोदरच होता, परंतु बॅट अँड चेंडूचा संपर्क इथे जुळून येत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अक्षयने दिल्यात या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 11-0 गडे बाद नवीन वसाहत. सजवा संदीप दादा, मॅच आपल्याला कव्हर करायचं. आदरणीय सन्मान्य नामदेव दादा पोरजी साहेबांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. नामदेव दादा पोरजी, आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याच हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दानसर गावातील ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ मान्यवरांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रमण पाटील साहेबांना देखील विनंती करीन. रमण पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. अक्षय स्ट्राइक एंड वरती पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सेकंड पॉवर प्ले मध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो आमचे मनोज पवार सर, उत्तर शिव, त्यानंतर आमचे एक हार्ड हिटर फलंदाज नागाव संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर, त्यानंतर पंचांच्या भूमिकेत प्रवीण दादा मडवी सर. क्या बात आहे, स्वागत आहे दोन्ही पंचांचं. गोलंदाज तयार. इथे फुल्लर लाईनचा चेंडू फेकून दिलाय. फुल टोल उसूल करून देणारा फटका. अक्षय नाही दिलीप कुमार, नाही किसी हीरो के बच्चे, नाम है सीधे साधे अक्षय. अक्षय षटकार. फुल टॉस. पुन्हा एकदा प्रहार. कडक षटकार. हो बॅटची शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं. पुन्हा एकदा मात्र फंबल होतात. दुसरी धाव जोखीम आहे, गरज नाहीये. चांगली धावसंख्या झाली आहे. 2 षटकाचा खेळ इथे चालू असताना 25 64 धावांचं लक्ष आहे. दोन्ही फलंदाज अक्षयच्या बॅट्समधून 2 षटकार पाहिले, संस्कारच्या बॅट्समधून 1 षटकार पाहिला, 1 चौकार पाहिला. 25 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडूचा खेळ बाकी असताना 64 धावांचं लक्ष आहे. 21 मध्ये 39.
4 चेंडू इथे आपण पाहिलं तर धावपुस्तकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 29 धावा धावपुस्तकावरती. कॅप्टनला बघून दे पहिला. दादा बोला. शेवटचा बॉल. हॅलो. एकोणतीस 29 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव पुस्तकावरती धावा आल्यात 18 चेंडू 35. गोल्डन मॅन आमचे योगेश दादा खरंच यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात आणि स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठा सहकार्य. धावसंख्या झाल्या धावपुस्तकावरती तब्बल 29 आणि 18 मध्ये 35 धावा. अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अक्षय पुन्हा एकदा पहिला गोलंदाज अक्षय, तोच गोलंदाज सांख्यिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरा अक्षय पाटील. हर्षल पाटील थोडासा मागडं ठरला. 18 धावा त्याने खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. बंडू शेठ गोंधली दोस्ती दुनियातील राजा माणूस, त्यानंतर आमचे 40+ चे किंग ऑफ सरदार संतोष दादा पोरजी, नावातच दहशत आहे. अक्षय टू अक्षय हो ड्राईव्ह करताय जबरदस्त तडाखा चेंडू गॅपमध्ये सुपर कव्हर पॉइंट मध्ये चालला चेंडू. दुहेरी धाव सहजरित्या पूर्ण. कैलास शेट्टी या आपलं स्वागत आहे. समीर दादा एकच वादा. समीर दादा एक रॉयल व्यक्तिमत्व. स्वागत आहे समीर दादा आपलं देखील. हा ड्रेस कोड भरपूर चांगला आहे मोकाची पाड्याचा. गोलंदाज तयार. अक्षय टू अक्षय. चांगला प्रहार कॅप मधून केलेला होता. क्षेत्ररक्षक आहे टिपला झेल. क्षेत्ररक्षक होते तिथे. हर्षलने टिपला झेल. संपलाय अक्षय घाडगेचा खेळ. रणजित येत आहेत. रणजित बाबर 16 मध्ये 33 मॅच बॅलन्स आहे. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना गोलंदाज सज्ज. ओ टॅप करताय डीप मधून क्षेत्ररक्षक येतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील इथे करत असताना सिंगल बनेल. धाव पुस्तकावरती धावा आल्या तब्बल
32. बत्तीस धाबा आहेत त्या पुस्तकावरती. स्विच हिट करायचा होता संस्कारला. 32 धाबा त्या पुस्तकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 14 मध्ये 32. मॅच बॅलन्स आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम नवीन वसाहत संघासाठी. सुरुवात बेधडक झाली आहे, परंतु पाहूया शेवट कशा पद्धतीने असेल. सुपर 10. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. हो, समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक हर्षलनं इथे टिपला जेल. जबरदस्त कॅच आणि पाणी घेऊन चला. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव पुस्तकावरती एकूण धावा लागले 33. आता 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31. 31. किशोर दादा एकच वादा. किशोर दादा या स्पर्धेमध्ये आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर ज्यामुळे देण्यात आले. स्वर्गीय रामदादा कालुराम गुंदली यांच्या स्मरणार्थ दोस्ती दुनियात एक राजा माणूस क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व बंडू शेठ रामदास गुंदली यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर देण्यात आले. त्या दानशूर दात्यांचं मनापासून आभार. समीरजी गरज दानसर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचा धनादेश. योगेश शेठ गरज गोल्डरमॅन यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी तब्बल 11,000. त्यानंतर निखिल पाटील दानसर 2,000. जवन मात्रे कुटाडी 2,000. उमेश पाटील रोहिंजन पाण्याची सोय त्यांच्यामधून करण्यात आली. रेवणदादा वावेकर स्पर्धेसाठी बॉल देण्यात आले. आणि आमचे त्रिवेणी संगम धनंजय दादा पोरजी कोमेश माळी सदाशिव पोरजी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश. अक्रम शेख 2,000. रमेश आशा पोरजी 1100. नरेश लहू पोरजी 1,000. मोहन लहू पोरजी 1100. आणि बंधुदादा गोंधळी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश देण्यात आलाय. त्यांचं मनापासून आभार. किरण येत आहेत. सुमित आहेत. सुमितला मात्र इथं चांगले खेळ इथे साकारावा लागेल. 12 चेंडू 31 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. संस्कार आहे स्ट्राईक एंड वरती. संस्कारामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. संघाला आता धोका आणि बिनधास्त धोका. 15.50 ची सरासरी गाठायची जिंकण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज किरण पाटील. हो, ड्राईव्ह करतात डीप लॉंग ऑफ मध्ये. थोडंसं फंबल होत आहेत. क्षेत्ररक्षक बॅकअप मध्ये आहेत. नशिबाची साथ, कौशल्याचा आधार, केलेला अभ्यास, मिळलेला हा नशिबाचा संघर्षाचा संघर्षमय 4.
नक्कीच प्रवीण मडवी सरांचा इशारा आहे तो आहे चेंडू खराब आहे. 2 हात जमिनीला समांतर दाखवत हा चेंडू मात्र वाईटची खून. समीकरण 11 मध्ये 26. 11 चेंडू 26. 26 धावेची गरज आहे. संस्कारवरती संपूर्ण काही अवलंबून आहे. हो विकेट करण्याचा प्रयत्न स्लोवर टाकला. मिश्रित गोलंदाजी व्हेरिएशन युक्त गोलंदाजी पाहिली किरण पाटील. समीकरण येऊन ठेपत चला 10 मध्ये 26 धाब्यांची गरज आहे. षटकार चौकार षटकारांची नितांत गरज आहे. टीम नवीन वसाहत ती क्षमता आहे. मॅच एकतर्फी टर्न करण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये आणि ती क्षमता ढासून भरलेला हा खेळाडू या ठिकाणी पाहतोय. फलंदाज आहे संस्कार किरण. इथे चांगली गोलंदाजी करत असताना जबरदस्त मॅच देखील बॅलन्स आहे. 10 मध्ये 26. फुल टॉस चेंडू घुटना टेक और ये चौकार गेला असता परंतु काय स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं. रेफर केलाय टीव्ही अंपायर कैलास पोरजी. विनंती करीन आपण टीव्ही अंपायरच्या भूमिकेत लगेच या. रनआउट साठी मात्र मनोज पवार सरांचा इशारा येतो की आपण टेक्निकल टीमचा इथे मात्र वापर करतोय. नॉट आउट फलंदाज बाद नाहीये. काय टाळ्यांचा गजर पहा कारण संस्कार मध्ये जबरदस्त क्षमता. 9 चेंडू आणि आता 24 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 9 चेंडू आहेत 24 धाव्यांची गरज आहे. 4 षटकार आणि 6 चौकार तुम्हाला मारायचे आहेत. ते मारतील क्षमता आहे या फलंदाजामध्ये. 9 चेंडू 24 धाव्यांची गरज. मॅच हाय व्होल्टेज क्रिकेटचा थरार क्रिकेटचा कुरुक्षेत्र गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. 9 मध्ये 24 बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाहीये. संस्कार यावेळेस मात्र एकच धावीवरती समाधान. आता मात्र समीकरण येऊन टेपते 8 मध्ये 23. 8 चेंडू 23. जबरदस्त खेळ इथे साकारावा लागेल. रुपेश दादा गोंधळी प्रचंड मेहनत मित्रांनो स्पर्धेसाठी. या रुपेश दादा आपलं मनापासून स्वागत. आठ चेंडू 23 धाब्यांची गरज आहे. सुमित हो आडव्या बॅटनं तर सिंगल डबल न फरक पडणार नाहीये टीम निगू संघाला. मॅच बॅलन्स आहे 7 मध्ये 22. षटकार आला तर अंतिम 6 चेंडू मध्ये 16 राहतील. मॅच मध्ये मजा आहे भरपूर मजा आहे. एन्जॉय आपण करू. षटकारांची गरज आहे मी म्हणे नवीन वसाहत टीम साठी. संस्कारला बरसावा लागेल. जो जिजेल तोच चमकेल आणि चमकण्यासाठी मात्र संस्कारला 10 का दम बाजीराव सिंगम इथे बनावा लागेल. ब्लाइंड स्ट्रो बॅटच्या स्लॉट मध्ये नाही परंतु ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पण समजा बोललायत सांगतात हा चेंडू खराब आहे. आता 7 मध्ये 21 300च्या स्ट्राईक 7 मध्ये 21 आहेत. 7 चेंडू 21. मॅच हाय व्होल्टेज आहे क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. एक षटकारांची गरज आहे नवीन वसाहत टीम साठी. तो षटकार येणं गरजेचं आहे परंतु गोलंदाजी किरण जबरदस्त दादागिरी ते प्रस्थापित करत असताना चांगला चेंडू आहे बॅटच्या स्लॉट मध्ये नाही आहे. षटक क्रमांक 4 समाप्त. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 6 चेंडू 21.
6 चेंडू 21 धावेची गरज. अभिकडून डीजे मास्टर अभि कुठे असतील या जरा जस्ट तुम्हाला इन्व्हाइट करता. गोलंदाज संदीप पाटील लायन्स ग्रुप अध्यक्ष ठाणा विभाग. इथं सिंहाची गर्जना इथे करावी लागेल. 6 मध्ये 21 धाव्यांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय सुमितला मात्र इथं बरसावं लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. 6 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त खेळ मोठे पटक्यांची नितांत गरज आहे. नवीन वसाहत संदीप पहिलाच बॉल हो दांडी गुल नजराटी फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. सुमितचा खेळ समाप्त. क्विज तुला त्यांचा रिप्लाय काही नाही आला. तुला नंबर पाठवला त्यांचा तो ऍडव्हान्स वर येत ना तो टीम पिक नको करू. ज्या 2 कच्च्या मला तो लिहून पाठव मी लगेच म्हणतो. आता कायला दाखवून आहे माझं विश्व दाबर पटकन घेतो ना टीम पाठव पाठव. तुला नितीनची स्पर्धेत पण बघतो नाही 7 दिवस. पुन्हा एकदा सुमित येतात. 5 चेंडू 21. डावखुऱ्या त्याचा फलंदाज विस्फोटक बाणा इथे आजमावं लागेल. पाच चेंडू 21 धाब्याची गरज आहे. गोलंदाजी माग करते गोलंदाज संदीपला पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. 5 चेंडू 21 सुमितला स्वतःला सिद्ध करावं लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. 5 मध्ये 21 बनताना मी पाहिल्यात. 5 मध्ये 30 बनताना पाहिल्यात. तर 5 मध्ये 21 का नाही होऊ शकत. फटका बसला. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. दुसरी सफलता संदीप पाटीलच्या नावावरती. झेल टिपला गेला क्षेत्ररक्षक होते. तिसरा झेल अक्षय हर्षलने टिपलाय. यावेळी स्पर्धेमध्ये तिसरा झेल. जबरदस्त खेळ. जीवन संजीवनी द्यावं लागेल टीमसाठी. काय गोलंदाजी कॅप्टन कसा असावा याचा उत्तम उदाहरण संदीप दादा पाटील इथे दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती दांडी गोल. दुसऱ्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात दुसरी सफलता त्यांच्या नावावरती आली. काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी. ऑन हॅट्रिक विट्रिकच्या उंबरट्यावर असणारा हा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणारा गोलंदाज संदीप. 4 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. तिसरा राऊंड होता ना तरी बघतो मी लागले का तुम्हाला लिंक पाठवतो. मॅच एकतर्फी चालली आहे. 3 मध्ये 20. चेसिंग कंपल्सरी. दिस मॅच ओनली गॉड मिरेकल. एखादा दैविक चमत्कार इथे मात्र मॅच मध्ये गोलंदाजी जर संदीप दादाची आवडली असली तर टाळ्या होत्याच मित्रांनो. काय गोलंदाजी कॅप्टन कसा असावा याचा उत्तम उदाहरण ते दाखवत असताना सुरेख गोलंदाजी लाजवाब. 4 मध्ये 1 धाव 2 विकेट. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता बाकी आहे. बॅटिंग करत असताना देखील 28 धावांचा एक भरीव योगदान. क्या बात आहे संदीप पाटील. आजचा दिवस आहे आणि बऱ्याच वर्षानंतर हा संघ निघू संघ या मैदानावरती खेळण्यासाठी उतरला. फर्स्ट टाइम खेळतात. क्या बात आहे. आणि इतका चांगला खेळ मैदानावरती. शेजारी संघ आहे आमचा निघू. हो चांगला फटक्यांची गरज होती अगोदर. संस्कार वरती भरपूर जबाबदारी होती. मॅच जरूर हरलात.
चला अडलक, चला हँडशेक करा आपण. मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील, 28 धावा 2 विकेट. 1000 रुपयाचा योगदान देखील आहे. रमेश दादा वावेकर माजी सरपंच, जिंकणाऱ्या संघासाठी 1000 रुपये. संदीप ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 28 धाव्यांची भरीव योगदान आणि 2 सफलता. हँडशेक करा. हँडशेक कंपल्सरी आहे मित्रांनो. आपण चांगली स्पर्धा खेळत आहात. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय.